नमस्कार, शाहूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी डाळ भात खिचडी बनवत आहे. त्यासाठी मी टोमॅटो कांदा चिरून घेतला. 1 वाटी डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. कुकरमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, हिंगची फोडणी देऊन त्यामध्ये चटणी घालून टोमॅटो कांदा चांगला भाजून घेतला आणि धुतलेली डाळ व तांदूळ त्यामध्ये घातले आणि त्याला चांगले हलवून तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. तांदूळ भाजल्यानंतर मी दुप्पट म्हणजेच 2 वाट्या पाणी ओतले आणि पाणी ओतल्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि मीठ घालून चांगले हलवल्यानंतर मग मी कुकरचे टोपण बंद केले आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या. शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आपला भात खिचडी तयार आहे. मस्त रंग आला आहे. ते मी पापड आणि लोणच्या सोबत साजूक तूप गरम भातावर साजूक तूप घालून द्यावे. खूप खमंग लागतो तो भात. धन्यवाद.